परभणी लोकसभा प्रचाराला आता केवळ 2 दिवस शिल्लक आहे। 24 तारखेला तो प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आणि महायुतीचे महादेव जानकर हे रॅपिड खरं तर प्रचार करतायत। नव्या मुंढामध्ये धावाधावीत महादेव जानकर यांच्याकडून प्रचार सुरू आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, 2 दिवस उरलेत, काय सांगाल? किती मोठा संघर्ष आहे 2 दिवसासाठी? अतिशय जनतेचा, मला व्यापाऱ्यांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, युवकांचा असेल, महिला भगिनींचा असेल, अतिशय रात्रीच्या 2-2 वाजता देखील 4-5 हजार लोक, 2,000 लोक गावागावात थांबतात, रोडवर थांबतात आणि हार घेऊन थांबतात। नुसतं फुलांचं नाही तर ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। नोटांचा हार सुद्धा घेऊन फिरतात, त्यामुळे जनतेने हे इलेक्शन ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे अतिशय मला वातावरण फेवरेबल आहे माझ्या दृष्टीने। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणतायत की जानकरांची निष्ठा एक ठिकाणी स्थित राहत नाही। एक निष्ठा नाही, माझा स्वतःचा पक्षच आहे, त्यामुळे निष्ठा असायचा प्रश्न नाही। आणि माझी पहिली अलायन्स भाजपबरोबर आहे, त्यामुळे निष्ठेचा प्रश्न तिने आम्हाला शिकवू नये। त्यांनी काय केलं, त्यांच्या पक्षातल्या लोकांना संपवण्याची निष्ठा ठेवलेली आहे। मी एका पक्षाचा लीडर आहे आणि ते एका पक्षाचे कॅडर आहेत। लीडर आणि कॅडरमध्ये फरक असतो, त्यामुळे महादेव जानकर सक्षम आहे म्हणत। निष्ठेचा प्रश्न आहे, महादेव जानकरचं स्वतःचं घर आहे म्हणावं, तो दुसऱ्याच्या घरात भाड्यानं राहतोय। भाड्यातल्या घरातल्या राहणाऱ्या माणसानं एका राष्ट्रीय नेत्याबद्दल असं बोलणं योग्य नाही। नरेंद्र मोदींनी असं विधान केलंय। मनमोहन सिंगांचं खरं तर त्यांनी जुनं एक विधान कोट करत सांगितलंय की केंद्रात जर काँग्रेसची सत्ता आली तर सगळ्या देशाची संपत्ती मुस्लिमांमध्ये वाटली जाईल। नाही, ते तसं त्यांचं म्हणणं नाही। मुस्लिम समाज, मनमोहन सिंगांचं कोट केलंय त्यांनी। नाही, मुस्लिम समाज देखील आदरणीय मोदी साहेबांनी कामं चांगली केलेली आहेत, योजना दिलेल्या आहेत आणि असं काही देखील नाही। काँग्रेसवर ते टीका केलं, काँग्रेसबद्दल काय केलं? मुसलमानांना शिक्युलर म्हणले, दलिताला शिक्युलर म्हणले, काँग्रेसनं काय देवा लावला? आज गरीबी हटली का मुस्लिम समाजाची? आज दलितांची हटली का? गरीबी हटवता नारा इंदिरा गांधीने दिलता, मग गरीबी हटली का? गरीबी हटलेली नाही। पण काँग्रेस काय करतंय, नुसतं बडेजाव शिक्युलरचं नाव घेते आणि काम आपल्या मुलाचं मुलीचं करण्याचा धंदा काँग्रेस आणि हे मोठे पक्ष करतात। संजय जाधव म्हणतायत 1300 गावापैकी 1000 गावामध्ये लीड घेणार। महादेव जानकरांची काय भूमिका आहे? मी 1800 गावापैकी 1700 गावात लीड घेणार। विजयासाठी कॉन्फिडंट आहात? 3.5 लाखानं मला जनतेनं विजय केलाय। 4 तारखेचा गुलाल हा महादेव जानकरचा असेल, त्याला तर 3.5 लाख मतांना खरं तर लोकसभा निवडणूक जिंकणार असं विधान यावेळी महादेव जानकर यांनी केलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।